तुम्ही एवढ्या लांबून वेगवेगळ्या ठिकाणून आपल्या पाल्याला घेऊन आज तुम्ही दिवस सगळा खर्ची घातलेला आहे, त्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक. कारण आपल्या मुलामध्ये कोणालाही सांगता येत नाही, मुकेशच्या वडिलांनाही माहिती नव्हतं की आपला मुलगा हा वर्ल्ड चॅम्पियन होणार आहे. तर ही गोष्ट आपण अंडर एस्टिमेट करू नये. कुठल्या मुलामध्ये कोणता स्पार्क कधी नंतर सापडेल आणि आपलं मूल ही चमकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना मी सलाम करतो. आणि मुलांनी आज जे काही भाग घेतलेला आहे, मी पाहिलं की अगदी 4 वर्षाच्या मुलांपासून 82 वर्षाच्या आजोबांपर्यंत आज सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. ही अतिशय उल्लेखनीय गोष्ट आहे. आजकाल जेव्हा सोशल मीडियाचा आणि मोबाईलचा जमाना आहे की मुलांना दर 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी काहीतरी मोबाईल पाहिल्याशिवाय राहत नाही. अशा वेळी मुलं तासनतास मोबाईलपासून दूर राहतात, एका विशिष्ट विषयावरती फोकस करतात, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरतात, समोरच्याला प्रतिस्पर्ध्याला कसं हरवायचं याविषयी वेगवेगळे प्लॅन बनवतात. हे जे क्रिटिकल थिंकिंग असतं यातून मुलांच्या बुद्धिमत्तेचा खूप विकास होत असतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही आणि त्याचे फायदे या मुलांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये झाल्याखेरीज राहणार नाहीयेत. आज नितीन अग्रवाल आमचा मित्र गोटू याला आम्ही म्हणतो, अतिशय निरागस आणि अतिशय फ्रेंडली खेळकर मुलगा, की आज माझ्याकडे पुण्यामध्ये दवाखान्यात एका विशिष्ट छोट्या तक्रारीसाठी आला होता आणि त्यांनी सांगितलं की बार्शीमध्ये आम्ही अशा पद्धतीच्या बुद्धिबळाच्या स्पर्धा घेतो. आमचा फॅमिली ट्रस्ट आहे. माझा थोरला भाऊ अमेरिकेला असतो, राफेल विमान जी बनवतात तुम्हाला माहित असतील त्या कंपनीमध्ये तो कामाला आहे. मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि माझा धाकटा भाऊ सचिन हा पुण्यामध्ये हवामानशास्त्र विभागामध्ये A ग्रेड सायंटिस्ट आहे. तर आमच्या घरामध्ये आम्ही 3 भाऊ आणि आमचे आई वडील, माझे वडील दुर्दैवाने 58व्या वर्षी, काही इथल्या लोकांना माहित असेल, बार्शी नगरपालिकेमध्ये पाणी पुरवठा विभागामध्ये अभियंता म्हणून ते कार्यरत होते. तर आम्हाला लहानपणापासून आता आठवतंय की माझा मित्र गणेश भंडारी हा मायबोलीचा अध्यक्ष होता, त्याला मी मगाशीच एक आठवण सांगत होतो की ही जी काही समाजसेवेची जी काही बीजे असतात ही आम्हाला आई वडिलांपासून मिळाली. तर शनिवारी बरेच लोक घरी यायचे, काही कारणाने वेगवेगळे, आम्हाला सिनेमाला जायचंय, घरी माझी मुलगी आली आहे डिलिव्हरीला, तिला काही पैसे पाहिजे, तर त्यांना आम्ही ही मदत करताना वडिलांना पाहिलं आणि ते संस्कार आमच्यावरती झाले. त्यामुळे आज पुण्यामध्ये सुलाखा हायस्कूलमध्ये एक मोठी सुसज्ज ध्वनियंत्रणा द्यायचं काम आमच्याकडून झालं. गाडेगाव हे आमचं मूळ गाव आहे, तिथं आमची शेती आहे. तर तिथं शाळेमध्ये ध्वनियंत्रणा, म्युझिक सिस्टीम, अंगणवाडीचे प्रोजेक्ट आणि तिथं रिव्हर्स ऑस्मॉसिसचं जे जलशुद्धीकरणाचं मशीन असतं, तर असे वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही केले. दुसरं मला तुम्हाला सांगायला आवडेल की पुण्यामध्ये एक अंधशाळा आहे. शाळा म्हणजे हॉस्टेल आहे. तर तिथं कविता व्यवहारे म्हणून एक बाई आहेत, त्या स्वतः अंध आहेत. त्यांच्याकडे जवळजवळ 47 मुलं आहेत. त्या मुलं मुली वेगवेगळ्या विषयांमध्ये डिग्री संपादन करतात. तर ती 47 मुलं गेल्या 12 वर्षांपासून पुणे ते शिर्डी पायी यात्रा करतात. तुम्हाला विश्वास ठेवता येणार नाही, पण त्याने आम्हाला व्हिडिओ दाखवले की ही 47 अंध मुलं कुणाची मदत न घेता पुणे ते शिर्डी पायी यात्रा करतात गेल्या 12 वर्षांपासून. तर अशा संस्थेशी सुद्धा आम्हाला निगडीत होण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे बार्शी येथील महेश निंबाळकर आणि विनया निंबाळकर म्हणून मोहोळ तालुक्यामध्ये ट्रस्ट आहे, अजित फाउंडेशन म्हणून. तर त्यांची सुद्धा भटक्या विमुक्त जमातीतील मुलं किंवा ज्यांच्या घरी गुन्हेगाराची फार पार्श्वभूमी आहे, म्हणजे ज्यांचे आई वडील तुरुंगात आहेत, काही गुन्ह्यांमध्ये आहेत, अशा मुलांसाठी काम करणारी ती संस्था आहे. त्याच्या बाबतीत काही काम करायची. त्याचप्रमाणे मतिमंद संस्थेसाठी काम करणारी स्मित फाउंडेशन, यामध्ये काम करणारी संस्था, अशा वेगवेगळ्या संस्थांना आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या रूपाने जोडता आलं. त्यामुळे सर्वप्रथम मी नितीन तुझे मनपूर्वक आभार मानतो की आज तुझ्यामुळे मला संधी मिळाली. कारण दाते किंवा दातृत्व किंवा पैसे देणारे समाजामध्ये बरेच लोक आहेत, परंतु त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं या भावनेने मी आज आपणाशी जोडले गेलेलो आहे. आणि त्यामुळे या पद्धतीची संस्था जर इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये बार्शीसारख्या गावामध्ये जर बुद्धिबळासारखा एखादा खेळ जर राबवत असेल आणि त्याची इतकी चुरशीची स्पर्धा होत असेल, तर त्यासाठी दरवर्षी आणखीन याहूनही मोठ्या पद्धतीने आम्ही आपल्याला बक्षीस प्रायोजित करू. आपण याच्यामध्ये भरभरून सहभाग घ्यावा असं मी या निमित्ताने आवाहन करतो. आणि आमचे प्रेरणा स्रोत आहेत माझ्या
शेजारीच राहायचे, तर त्यांनी सुद्धा आम्हाला ते बाळकडू आम्हाला लहानपणापासून दिले. माझा थोरला भाऊ अमेरिकेला असतो, त्यांनी यांच्याकडून बरेच धडे गिरवलेले आहेत. आपण सुद्धा एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून यांचं मार्गदर्शन नेहमीच घेऊ शकता. भव्य बुद्धिबळ स्पर्धेच्या सर्वच प्रमुख उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान केला गेला. यानंतर डॉक्टर मनोज देशपांडे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. यामध्ये अंडर-7 म्हणजे यातील स्पर्धक होते ईशा पटवर्धन, रत्नेश घाणेगावकर, अर्जुन सातारकर, ऋतिका भानवसे, अद्विक ठोंबरे, अभिराज पाटील, विवेक स्वामी. त्याचप्रमाणे अंडर-9 एज ग्रुप मधुरा तोडकरी, उत्कर्षा लोखंडे, अजिंक्य कांबळे, प्रथमेश पवार, पृथा ठोंबरे, निनाद दासरी, वेदांत पांडेकर. त्यानंतर अंडर-13 मध्ये सान्वी गोरे, सार्थक उमरे, वेद आगरकर, श्रीराम राऊत, क्षितिज सुरवसे, समीक्षा गुजर आणि रोशनी ठाके. अंडर-16 मध्ये सिद्धांत कोठारी, सोहम गायकवाड, राघव भांडरगे, सागर पवार, देवदत्त पटवर्धन, प्रगती वैद्य, वेदिका घोळवे. त्याचप्रमाणे ओपनमधून जी स्पर्धा घेतलेली होती त्यामध्ये ध्रुव पाटील, शंकर साळुंके, पवन जल्लीपल्ली, विजय पंगुडवाले, दिनेश पाटील, विजय पटवर्धन, चंद्रकांत पवार, भगवान जाधव, शीतल विधाते, अनन्या बाळापुरे आणि सिनियर सिटीजन याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये नंदकुमार सुरू आणि जयकुमार तोडकरी या सर्व विजेत्यांनी पारितोषिक पटकावले. या सर्व विजेत्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन.